आणि यानंतर बातम्या आहेत क्रिकेटच्या मैदानातून। देशांतर्गत क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या विजय हजारे करंडकाला आजपासून सुरुवात झाली। या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो बिहारचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने। वैभवने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 36 चेंडूत शतक झळकावून नवा विक्रम रचला। लिस्ट ए क्रिकेटमध्ये जलद शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला। त्याने 84 चेंडूत 190 धावांची खेळी केली। वैभवच्या या खेळीत 16 चौकार आणि तब्बल 15 षटकारांचा समावेश होता। बिहारच्या वैभव सूर्यवंशी पाठोपाठ झारखंडच्या ईशान किशनचाही शतकी झंझावात पाहायला मिळाला। ईशानने कर्नाटक विरुद्ध खेळताना अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकलं। या विक्रमी खेळीसह ईशान लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला। ईशानने 7 चौकार आणि तब्बल 14 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी केली। त्याच्या खेळीच्या जोरावर झारखंडने 50 षटकात 412 धावांचा पल्ला गाठला। वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीच्या जोरावर बिहारने विजय हजारे करंडकात सर्वाधिक धावांचा विक्रम प्रस्थापित केला। वैभवसह बिहारचा कर्णधार साकिबुल गनी आणि आयुष लोहारुका यांनीही शतके झळकावली। त्यामुळे अरुणाचल विरुद्ध खेळताना बिहारने 50 षटकात 6 बाद 574 धावांचा डोंगर उभारला। लिस्ट ए क्रिकेटमधली ही आजवरच्या इतिहासातली सर्वाधिक धावसंख्या ठरली। या कामगिरीसह बिहारने तामिळनाडूचा विक्रम मोडीत काढला। 3 वर्षांपूर्वी तामिळनाडूने अरुणाचल प्रदेश विरुद्धच 506 धावा फटकावल्या होत्या। टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने विजय हजारे करंडकात मुंबईकडून खेळताना शतकी खेळी केली। सिक्कीम विरुद्ध रोहितने 94 चेंडूत 18 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 155 धावा फटकावल्या। या सामन्यात सिक्कीमने मुंबईसमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं। रोहितच्या शतकाच्या जोरावर मुंबईने 31व्या षटकातच विजय साजरा केला। महत्त्वाचं म्हणजे तब्बल 7 वर्षांनंतर रोहित विजय हजारे करंडकात खेळताना दिसला। याआधी 2018 सालच्या मोसमात रोहितने शेवटचा सामना खेळला होता। विजय हजारे करंडकाच्या पहिल्या फेरीतील मुंबई विरुद्ध सिक्कीम सामना जयपूरमध्ये पार पडला। या सामन्यात रोहित शर्माला खेळताना पाहण्यासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर तब्बल 12,000 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती। रोहितनेही शतकी खेळी करून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। रोहितसह टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनेही विजय हजारे करंडकात तब्बल 15 वर्षांनी पुनरागमन केलं। बंगळुरूत खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराटनेही शतक झळकावलं। दिल्लीकडून खेळणाऱ्या विराटने आंध्र प्रदेश विरुद्धच्या सामन्यात 101 चेंडूत 131 धावांची खेळी केली। त्याच्या खेळीला 14 चौकार आणि 3 षटकारांचा साथ होता। विराटच्या खेळीमुळे दिल्लीने हा सामना 4 विकेट्सनी आरामात जिंकला। विराट याआधी 2010च्या मोसमात विजय हजारे करंडकात शेवटचा खेळला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।